हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शक्तीपीठवरून सरकारचा यू टर्न. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफांनी व्यक्त केली नाराजी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले. राहुल गांधींचा आरोप. नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, असलम शेख यांच्या मतदारसंघांचा दाखला देत फडणवीसांचा पलटवार. पहिलीपासून त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकार करणार राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांशी चर्चा. दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन भूमिका समजावणार. मराठी साहित्य वर्तुळातूनही धोरणाला विरोध. पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात संजय राऊतांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितवर केली टीका. एकनाथ शिंदेंना 5 साहित्यिक तरी माहीत आहेत का? राऊतांचा हल्लाबोल. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ब गटातून अजित पवार विजयी. इतकं मोठं सार्वजनिक पद असताना सहकारात निवडणूक लढवू नये, शरद पवारांचा दादांना टोला. मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDA कडून 12,000 कोटींच्या कामांना मंजुरी. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 कंत्राटांना मान्यता. समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी टप्प्यामध्ये मोठमोठे खड्डे. लोकार्पण होऊन 1 महिना देखील उलटण्याआधीच खड्डे पडले. MSRDC कंत्राटदारांवर कारवाई करणार का? प्रवाशांचा संतप्त सवाल. मुंबईच्या IIT पवईमध्ये एका तरुणानं हेरगिरी केल्याचा संशय. बिलाल तेली या तरुणाला अटक. 15 दिवस बेकायदेशीररित्या IITमध्ये वास्तव्य. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं गोदावरीचा पूर ओसरायला सुरुवात. कर्नाटकातील आलमट्टी धरण यंदा जून महिन्यातच 61% भरलं. आत्ताच पाणीसाठा वाढल्यामुळे सांगली कोल्हापूरमधील नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल. दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची उपस्थिती. माऊली आणि मल्हारीच्या एकत्रित गजरानं जेजुरीत नवचैतन्य. बारा दिवसांनी इस्रायलनंतर इराणकडूनही युद्धबंदीची घोषणा. युद्धबंदीनंतरही इस्रायलवर हल्ल्याचा आरोप इस्रायलने फेटाळला. शस्त्रसंधीचं पालन करण्याची ट्रम्प यांची दोन्ही देशांना धमकी. नमस्कार, मी अमोल जोशी.